मित्रांनो, मी अर्चना होले. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवरती इथून मागं तणनाशक विषयी वेगवेगळ्या पिकातले वेगवेगळे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फायदासुद्धा मी सांगितलेला आहे. पण पपईच्या बागेमध्ये आपण तणनाशक नाही मारलं पाहिजे याच्यासाठी मी खरंच खात्रीशीर तुम्हाला आवाहन करते. कारण आमच्याकडे सुद्धा पपईची बाग आहे. पण आमच्या शेजारी एका पपईच्या बागेमध्ये तणनाशक मारलं गेलं होतं. त्याने काय होतं, बरंच आपलं नुकसान होतं. फुलगळ होती आणि पपईची बाग पूर्ण बिघडायला सुरुवात होती. कारण काय होतं, मुळ्याच्याद्वारे ते तणनाशक पपईपर्यंत सुद्धा पोहोचलं जातं आणि त्याचा फटका नक्कीच बसतो. त्यासाठी आपण थोडं त्रास का होईना पण तणतोडा करून घेताना आयुर्वेदिक उपाय वापरायचे. कारण काय होतं, आता हे झाड मोठं झालेलं आहे, ह्याच्यामुळे भरपूर जमिनीमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण रोटामेटर का नाही फिरवू शकत, छोट्या ट्रॅक्टरचं सुद्धा नाही फिरवू शकत किंवा बैलाची पाळी पण नाही फिरवू शकत. कारण काय होतं, जर खोलवर खांदलं गेलं तर त्या मुळ्या उघड्या पडण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण छोट्या डवऱ्याने त्या पपईमधलं गवत कमी करणार आहे. कारण काय होतं, लेबलनी माणसांनी किंवा असं खुरपून घ्यायचं म्हटल्यावर काय होतं, जास्त गवत पडलेलं आहे आणि त्याचं बी पण जास्त पडलं होतं आणि आता तणसुद्धा खूप उगवलेलं आहे. शेजारी खुरपून घ्यायचं म्हणल्यावर ते शक्य नाही होणार. त्यासाठी आपण थोडंसं डवरून घेणार आहे. ते कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आणि तुम्ही पपईमध्ये तणतोडा कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. तर गवत तर खूप दाट आहे, पण ह्या साईजचं गवत असल्यावर एकदम सोपं जातं आणि त्यातली त्यात थोडंसं रान ओलं आहे तोपर्यंत जर आपण डवारलं किंवा कोळपलं तर जास्त फायद्याचं ठरतं. कारण थोडंसं हलकं जातं. आपल्याला याच्यामध्ये बैल पण चालवता नाही येणार. आपल्याला अशा प्रकारचं एक डवरं घ्यायचं, ज्याची पास थोडी रुंद असली पाहिजे. आता ही 12 इंचाच्या आसपास असेल काही. डायरेक्ट त्याचं एवढं मोकलेलं माझ्याकडे मोजमाप नाही आहे. कारण बऱ्याच दिवसाचं डवरं आहे हे आमचं, 15-20 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामुळं त्याला एवढं मोजलेलं वगैरे नव्हतं, अंदाजेच करून घेतलेलं होतं ते. कारण तरकारीची पिकं आपण सारखी करतोय. तणनाशक हे आत्ता निघले, तर याच्या आधी तणनाशक लई जास्त वापरले जात नव्हते. त्यामुळं या डवऱ्याचा वापर केला जायचा आमच्या शेतामध्ये. आणि खाली आडवीत पास आहे आणि आवतासारखं आहे थोडक्यात. आणि त्याच्यावरती थोडा जास्त दाबा पडला ना, मोठं गवतसुद्धा चांगल्यापैकी निघतं. पण रान ओलसर असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती थोडंसं आपण दगड मांडला किंवा थोडंसं वजन काहीतरी मांडलं. आम्ही पोरांचा उपयोग करतो, कारण त्यांचंही मनोरंजन होतं आणि आपलंही काम होतं. थोडंसं हसून खेळून राहतात लेकरं, पण त्यांना काही आता पहिल्यासारखे आऊत वगैरे नाही, ट्रॅक्टरवरती बसवायचे. त्या अशी मधून अधून आपण थोडंसं कुठं कोळपत असलो तेवढे 10-5 मिनटं बसले त्यांचं पण समाधान होऊन जातं. आणि गवत जर ऊन असेल तर गवताची राख होऊन जाते पूर्ण, झाडालाही नुकसान होत नाही आणि मातीही भुसभुशीत होती. जमिनीचा आपला ओलावा पण व्यवस्थित राहतो. हे सगळ्याच गोष्टींनी बघायला गेलं तर खूप फायद्याचं ठरतं. आणि अशा पद्धतीने कोळपून घेतलं ना, एकदम माती पण ओलसर होती, त्याच्यामुळं उरकलं पण जातं. किंवा मग सायकल डवरं एक असतं कोळपणी यंत्र, आपण ज्वारी ते सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त आपल्याला रान मोकळं करायचं, जास्त खोलवरती नाही गेलं पाहिजे. माणसाने ओढलं जातं हे, त्याच्यामुळं जास्त काही खालीपर्यंत जात नाही. जर आपण बैलांनी किंवा दुसऱ्या कुठल्या जनावरांच्या साहाय्याने किंवा काही मशीनच्या साहाय्याने जर ओढलं तर आपण माती जास्त मोकळी केली जाते, वावरी केली जाते. जेणेकरून काय होतं, ज्याच्या ह्याने मुळ्या पण तुटल्या जातात आणि माती पण खालवरती होती आणि त्याने मुळ्या उघड्या पण पडतात, हे नुकसान होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या असेच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि चांगल्या पद्धतीने शेती करा. धन्यवाद.